हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. काही टेक्निकल इश्यूमुळे आपले व्हिडिओज थोडे लेट होऊन राहिले. नेक्स्ट वीकपर्यंत मी ट्राय करणार की पूर्णपणे ते सॉल्व्ह करू आणि आपले जे डेली जे व्हिडिओज आहेत ते आपण अपलोड करत राहू आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आपला फर्स्ट लेसन झाला होता जे आपण इझिली सॉल्व्ह केलं आहे. जर तुम्ही ते बघितलं नसेल तर नक्की बघून घ्या ते व्हिडिओज. आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून टाका. आपलं सेकंड लेसन आहे ज्याचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. त्याआधी आपण पॅरलल म्हणजे काय, ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय ते बघून घेऊ. नंतर आपण जे वेगळे टाईपचे जे काही अँगल्स फॉर्म होते ते बघू. आधी पॅरलल लाईन्स म्हणजे काय. पॅरलल लाईन्स म्हणजे दोन अशा लाईन जे कधी इंटरसेक्ट नाही होत किंवा कधी मिळत नाही किंवा कधी ठोस नाही मारत. म्हणजे ठोस नाही मारत म्हणजे असं मिळत नाही, इंटरसेक्ट नाही होणार. हे असे बघून राहिले तुम्ही, बिलकुल स्ट्रेट आहे. जे आधी कधी म्हणजे खाली पण कधी मिळणार नाही आणि समोर जे जाणार कधी पण ते इंटरसेक्ट नाही होणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रेनची पटरी घेऊ शकता. ट्रेनची पटरी राहते ना एकदम स्ट्रेट राईट. कोणते वेगळे वेगळे तुम्ही विंडोजचं ते बघू शकता, असे दोन वेगळे असे बिलकुल स्ट्रेट राहते. कधी इंटरसेक्ट होतात का असे वगैरे नाही होत, तर त्याला म्हणतो आपण पॅरलल लाईन्स. आता ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय. ट्रान्सव्हर्सल म्हणजे एक लाईनच असते, पण आता तुम्ही ते बघून राहिले जे दोन लाईन आहे, लाईन एम आणि लाईन एन, तर त्यामधून एक लाईन एल इंटरसेक्ट होत आहे ना, बिलकुल क्रॉस होत आहे. तर त्या लाईन एलला काय म्हणणार आपण, ट्रान्सव्हर्सल. इथे एक डेफिनेशन दिली आहे. If a line intersect given two lines in two distant, then that line is called transversal of those two lines. त्या लाईन एम आणि लाईन एन ची ट्रान्सव्हर्सल लाईन कोण आहे, लाईन एल. तुम्ही ते बघून राहिले. जर इंटरसेक्ट झाल्यावर तिथे किती एक पॉईंट इथे मिळाला ए आणि एक पॉईंट इथे मिळाला बी म्हणून, राईट. त्याला आपण काय म्हणणार, लाईन एलला काय म्हणणार आपण, ट्रान्सव्हर्सल. खूप इझी पॉईंट आहे, खूप इझी लेक्चर आहे आणि टॉपिक पण आहे. आपण इझिली या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. तर त्याच्यानंतर काही अँगल्स बघून राहिले. तसं तुम्ही बघून राहिले ते अँगल्स वगैरे बनत आहे. तर हे अँगल्स कोणत्या टाईपचे आहे काय आहे ते आपण आता बघू. आता बघा, आपण एक डायग्राम घेतली आहे, त्याच्यामध्ये दोन लाईन्स आणि त्याची ट्रान्सव्हर्सल, राईट. हे क्रॉस झाली ना ट्रान्सव्हर्सल, बस. आता त्याच्यामधून अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल म्हणजे अँगल बनतात दिसून राहिले. ट्रान्सव्हर्सल जेव्हा क्रॉस झाली तिथे अँगल्स बनून राहिले वेगवेगळ्या टाईपचे. आता अँगल्स कसे बनतात, काय म्हणतात त्याला ते बघू. फर्स्ट आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता समोरासमोरचे, समोरचा समोरचे किंवा सेम डायरेक्शनमध्ये म्हणू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल हा अँगल आणि हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल आहे ना, सेम वरचाच आहे, सेम डायरेक्शनमध्ये आहे ना, त्याला काय म्हणतो आपण करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे समोरासमोरचे, राईट. आता बघा त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्सचे दिले आहे नावं. अँगल ए एम पी, अँगल ए एम पी, पहिला तोच अँगल घेतला बघा, ए एम पी. तर त्याला करस्पॉन्डिंग बिलकुल हाच असेल, एम एन आर. कुठे गेला, हां एम एन आर, राईट, एम एन आर. नेक्स्ट पी एम एन, पी एम एन कुठे आहे, पी एम एन है ना, हा वाला घेतला आहे बघा, हा. मग यासाठी आता कोणता आपणच आता दिमागलो नाही बघू तिथे, सध्या आपणच विचार करू. आता पी एम एन आहे, तर याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता राहणार, आर एन टी है ना. आता हा थोडा मोठा घेऊ, हा आहे ना, तर कोणता याला पाहिजे करस्पॉन्डिंग अँगल, आर एन टी. बघू बरं आता बघा, आर एन टी आहे ना, समोरासमोरचा. आता तुम्ही डायरेक्ट दिमाग लावू शकता. मग आता तुम्हाला समजून येत असेल कारण की इझिली आपण चाललो आहे. तर ए एम क्यू आहे ना बाहेरचा अँगल, ए एम क्यू. मग त्याला करस्पॉन्डिंग कोणता राहणार, हा वाला. वरचा बघून राहिलो आपण सेम डायरेक्शन मध्ये. मग काय येणार, एम एन एस. कोणता घेतला, ए एम क्यू. ए एम क्यू त्याचा करस्पॉन्डिंग काय, एम एन एस, राईट. एम एन एस बरोबर चाललो आपण सेम तसंच. मग आता तो काय घेणार, हा खालचा वाला घेणार. मग यासाठी काय केलं, क्यू एम एन, क्यू एम एन. आणि हा मग खालचा हा वाला जो आहे वरून एस एन टी, एस एन टी. म्हणजे करस्पॉन्डिंग वाले कोणते, समोरासमोरचे, सेम डायरेक्शन वाले म्हणून म्हणू शकतो आपण. म्हणजे हे समोर वरचे. नेक्स्ट काय टॉपिक, इंटेरियर अँगल. आता इंटेरियर म्हणजे नावातच आहे, इंटेरियर मधले आतमधले अँगल म्हणजे अंदरले अँगल ना. इंटेरियर म्हणजे आपण आतमधलं म्हणतो ना तसं. तर कोणता अँगल आहे बघा, हे थोडं मिटवून टाकतो नाही तर पूर्ण इथं चिवडावून जाणार. आपल्या डायग्राममध्ये चिवडा दिसता कामा नाही, आपणच कन्फ्यूज होऊन जाणार नाही तर नंतर, है ना. बिलकुल इझी टॉपिक आहे आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे.
बिलकुल व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, बिलकुल इझीमध्ये आपण एक्सप्लेन करू आणि बघू कसं काय आता. ओके ठीक आहे. इंटेरियर अँगल आता कोणता म्हणताय, PMN. PMN PMN आहे ना, आतमधलाच आहे बघा, आजच्या साईडमध्ये आहे राईट. मग त्याच्यासोबत कोण आहे, MNR. MNR म्हणजे कोणते घेतले, हे इंटेरियर अँगल्स आहे ना, हे दोन अँगल PMN आणि MNR आहे ना, आतमधल्या साईडचे अँगल्स इंटेरियर अँगल्स. हे ते इझीच होतं. त्यानंतर मग काय राहणार, QMN. आणखी कोणतं राहणार मग, MNS. हे म्हणजे दोन्ही कव्हर केलं. आता बघू बरं, QMN आहे, QMN. त्यानंतर काय, MNS हा वाला इंटेरियर अँगल्स. इझी. नेक्स्ट काय, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल म्हणजे काय, अल्टरनेट अँगल बिलकुल इझी आहे. अल्टरनेट अँगल आपण असं म्हणू शकतो की अपोजिट टाईप म्हणू शकतो, किंवा झेडच्या याचे, किंवा उलटा झेड म्हणू शकतो आपण, उलटा झेड. आता उलटा झेडमध्ये कसे, हा एक अँगल, हा एक अँगल, म्हणून मी थोडं अपोजिट सारखं म्हटलं. हा अँगल आणि हा एक अँगल काय झाले, अल्टरनेट अँगल. इथे हा अँगल आणि हा अँगल, अल्टरनेट अँगल. आता तुम्ही इथे बघू शकता, हा असा एक झेड बनतो, हा PMNS झेड बनून राहिला ना, त्यालाच काय म्हणतो आपण, अल्टरनेट अँगल्स. आता त्याच्यामध्ये दोन वेगळे वेगळे अँगल्स आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर म्हणजे माहिती आहे आपल्याला अंदरचे अँगल्स, आणि एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे अँगल. इझी काम, बिलकुल इझी आहे, इझी टॉपिक आहे, इझिली आपण जातो. तर बघा फर्स्ट काय आहे, PMN. हा एक अँगल झाला, PMN झाला. मग याच्या बिलकुल अपोजिटमध्ये हा येणार, म्हणजे MNS याला पाहिजे. आला का, MNS म्हणजे बरोबर चाललो आहे आपण. PMN अल्टरनेट अँगल, कारण हे बघा असा झेड बनलाय आहे ना. आता काय, QMNR. हा झेड घेऊ, उलटा झेड, QMN है, QMN अँड RNM म्हणजे हे असं उलटा घेतला आपण, सेमच आहे. आता आपण सरळ आलो, यांनी काय केलं, असं आलं, सेमच आहे. एन मधात येत आहे ना, MNR घेतलं काय आणि RNM घेतलं काय, सेमच अँगल आहे. एन येऊनच आला मधात, इझी, कन्फ्युज व्हायचं काम नाही. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे बाहेरचे अँगल आहे ना, AMP. त्याचं अल्टरनेट अँगल काय केलं, TNS. हे बघा है ना, अल्टरनेट अँगल. इकडचा या साईडचा, इकडचा या साईडचा. तसं मग याचा अल्टरनेट अँगल कोणता राहणार, हा म्हणजे AMQ TNR. AMQ RNT. हां RNT असं घेतलं मी, असं म्हटलं सेमच अँगल होतं. हा अँगल किंवा असं RNT किंवा TNR सेमच अँगल आहे ना, इझी. ओके, तर हे झाले टाइप्स ऑफ अँगल, म्हणजे कसे काय कोण जे ट्रान्सफर्सली जे अँगल्स मेड होत आहेत त्याचे आपण बघितले कसं काय म्हणतात. इझी टॉपिक होता. आता SSC रिलेटेड आपला प्रॅक्टिस सेट आहे, आपण तो सॉल्व्ह करू. तर आपला प्रॅक्टिस सेट 2.1 आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द एक्जॉइंट फिगर ईच अँगल इज शोन बाय लेटर्स, फिल द बॉक्स विथ द हेल्प ऑफ द फिगर. फिगर दिली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अँगल्स दिले, अँगलची नावं दिली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आता आपल्याला क्वेश्चन दिले, ते आपल्याला सॉल्व्ह करायचं. बिलकुल इझी काम आहे. आत्ताच आपण बघितलं होतं करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे सामोरासमोरचे किंवा सेम डायरेक्शनवाले मी म्हटलं होतं. तर आता बघा अँगल P. अँगल P कुठे आहे, हा वरचा आहे, म्हणजे इच्छा पण कुठचा, वरचाच राहणार राईट. म्हणजे कुठे अँगल W. अँगल W होता ना. ओके, नेक्स्ट अँगल Q. अँगल Q या साईडचा वरती आहे, म्हणजे या साईडचा वरचाच राहणार, म्हणजे अँगल X. अँगल X इझी काम आहे, सेम याचं बघा समोरासमोरचं. नेक्स्ट अँगल R. अँगल R कुठे आहे, अँगल R कुठे गेला, हां इथे आहे ना, खालचा. आता इकडे खालचा आहे, म्हणजे इकडचा पण खालचा आहे, म्हणजे अँगल Y. कुठे गेला रे, हां अँगल Y इझी काम बिलकुल. S. अँगल S हे खालचा आहे, इकडे पण कोणता राहणार, खालचाच राहणार सेम डायरेक्शनमध्ये, म्हणजे अँगल Z. अँगल
झेड, बिलकुल इझी. लेट्स गो. हां, सेकंड वाल्याचे काय आहे, सेकंड क्वेश्चन नाही आहे, त्याच्यामधला दुसरा पॉईंट आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल. सॉरी, इंटेरियर अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल म्हणजे आता सांगितलं होतं झेडवाला किंवा उलटा झेड. इझी. आता बघा इथे झेड बनवून राहिला आपल्याला दिला आहे अँगल एस. अँगल एस हां इथून असा एक झेड बनवून राहिला आहे, राईट. आता इथे बघा इंटेरियर म्हटलं आतमधलेच असेल, एवढं तर माहिती आहे. चारच अँगल आहे आतमधले चारच अँगल आहे ना हे. हां, तर बघा एस हा इथून झेड बनला इकडे, म्हणजे याच्या अपोजिटवाला हे किती एक्स, म्हणजे एक्सटेरियर अँगलमध्ये कोण झाला त्याचा एक्स. हे असा सांगितलं होतं, हे अपोजिट टाईपच आले एक प्रकारे अल्टरनेट अँगल झेड. नेक्स्ट बघा डब्ल्यू. डब्ल्यूमध्ये कुठे गेला डब्ल्यू, हां हा असा एक झेड बनवून राहिला आहे. हा या अँगलपासून असा गेला इकडे डब्ल्यू अल्टरनेट आर. मग इथे काय येणार अँगल आर आहे ना. तसा झेड बनवून राहिला, असा झेड बनवून राहिला, इथून असा एक आला, इथून असा असा झेड. इझी. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता आपला क्वेश्चन नंबर 2 आहे, त्यामध्ये काय दिलं आहे, ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स. आपल्याला फिगर दिले, हे दोन वेगळी नाही आहे. जे आधी सरळ होती ते आता थोडी झोपून आहे, ते आपली ट्रान्सफर्सल. बाकी काही वेगळं नाही आहे. नाही तर तुम्ही म्हणाल काय नवीन आली डायग्राम, नवीन नाही आहे. पहिली उभी होती, आता झोपून आहे ते ट्रान्सफर्सल, बाकी काही नाही. तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन दिला आहे. पहिल्या याच्यात इंटेरियर अल्टरनेट अँगल काढायचे आहे, सेकंड याच्यात करस्पॉन्डिंग अँगल सांगायचे, आणि थर्डचे इंटेरियर अँगल्स काढायचे. बिलकुल इझी क्वेश्चन आहे. सुरू करू. फर्स्ट काय आहे, इंटेरियर अल्टरनेट म्हणजे तो झेडवाला नाही का आपण सांगितलं होतं तेच. फर्स्ट पेअर काय, सॉरी फर्स्ट पेअर इंटेरियर म्हणजे आतमधले, हे बिलकुल असा आला पाहिजे, म्हणजे अँगल बी आणि अँगल एच. अँगल बी अँड बी झाले अँगल बी अँड अँगल एच. अँगल एच. जर झेडचे कन्फ्यूज असेल तर इंटेरियर सांगितलं आहे ना, तर इथे या साईडनी या अँगल आला तर याचा अल्टरनेट इकडे येणार, हे क्रॉसमध्ये असं है ना. आता बघ डायरेक्ट क्रॉसमध्ये आता उडकू येतात, अँगल ईचं काय राहणार, अँगल सी. इंटेरियर आहे अँगल ई अँड अँगल सी. एक ते तुम्ही ते झेडच्या पॅटर्ननी करू शकता किंवा डायरेक्ट क्रॉसमध्ये असं बघू शकता अल्टरनेटमध्ये. ओके. त्यानंतर काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे ते समोरासमोरचे सेम डायरेक्शनवाले पॉन्डिंग्स नाही, पॉन्डिंग अँगल्स आहे फक्त, अँगल्स. इझी. आता अँगल डी अँगल एच है ना, सेम डायरेक्शन आहे. तुम्ही बघून राहिले इकडे बाहेर, हे सेम डायरेक्शन, राईट. इकडे वर तर इकडे पण वर, तर अँगल डी अँड अँगल एच. किंवा ए पासून सुरू करू, ए बी सी डी असं जाऊ. अँगल ए अँगल ई, अँगल ए अँड अँगल काय रे ई, अँगल ई. सेकंडमध्ये अँगल बी. आता बघा या डायरेक्शनमध्ये आहे ना हा अँगल, ऑब्विसली त्या डायरेक्शनमध्ये राहावं लागेल. तर अँगल बी अँड अँगल एफ. अँगल बी अँड अँगल एफ. इझी. आता अँगल सी बघू आपण. सी. आता खालचा अँगल आहे म्हणजे इकडे साईडचा आहे, तर ऑब्विसली जी, सी आणि जी. अँगल सी अँड अँगल जी. फोर्थ अँगल डी. राहिलाच कोणता, अँगल एच. ऑब्वियस आहे, सेम डायरेक्शन. अँगल डी अँड अँगल एच. इझी. नेक्स्ट काय आहे, इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल म्हणजे आतमधले अँगल, जे तुम्ही बघून राहिले इकडे दिसून राहिले ना, हे असं जे दोन वेगळ्या लाईन आहेत ते आतमध्ये दिसून राहिले. इझी. तर लिहून टाका मग आता थर्ड. एकदम सोपी याच्यात लिहून राहिलो आपण, इंटेरियर अँगल्स. मग लिहून टाका जोडी बी अँड ई आहे ना, सेम डायरेक्शन. याच्यामध्ये काही तेवढं सांगायची गरज नाही, अल्टरनेट इकडे तिकडे डायरेक्शन बघून घ्यायचं डायरेक्ट सेम. फर्स्ट काय आहे, अँगल बी अँड
अँगल ई, सेकंड अँगल सी अँड अँगल एच. हे झाले इंटेरियर अँगल. आणखी कुठे क्वेश्चन आहे का? दोनच क्वेश्चन होते का? हां, दोनच क्वेश्चन होते. इझी 3 क्वेश्चन होते, आपण सॉल्व केले. ओके, तर मित्रांनो हा होता आपला प्रॅक्टिस सेट 2.1 जो आपण इझिली सॉल्व केला आणि कव्हर केला. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपतोय. आपण थोडं लेट येऊन राहिलं आहे टेक्निकल इश्यूमुळे, पण मी पूर्णपणे ट्राय करणार की या वीकमध्ये आपण पूर्णपणे सॉल्व करू. ओके, आणि आपले डेली जे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, सर्व कन्सेप्ट समजले असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, सांगा आपल्या चॅनलबद्दल आणि व्हिडिओबद्दल, कारण की हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यांच्यावर मदत येणार. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान मार्क्स मिळवत राहा. तोपर्यंत बाय.